रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे। दोन्ही हात आता एकमेकांवर चोळायचे। एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात तुम्ही बघा, दोन्ही हात तुम्ही एकमेकांवर चोळायचे। एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे। सावकाश डोळे मिटून घ्या। पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे। श्वासाची क्रिया, श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे। कल्पना करायची या ब्रह्मांडामधली वैश्विक शक्ती, शिवशक्ती, तिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आलेला आहे। त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ही शक्ती आतमध्ये येते। त्याचबरोबर चंद्रनाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे। चैतन्यमय असलेली ही ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे। पूर्ण लक्ष श्वासाकडे द्या। खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा। आता सुंदर असा जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा। आपल्या कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल, जणू काही कमळाचे फूल इथे उमललेले आहे। ही प्रत्येक पाकळी म्हणजे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती। त्या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे। आजच्या पवित्र दिवशी शिवशक्तीशी आपण सगळेजण एकरूप होत आहोत। लख जांभळा प्रकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे। खोल श्वास घ्यायचा आहे। श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचे। ओम म्हणताना मकार लांबवायचा आहे। आता सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा। दोन्ही मेंदूंना तुम्ही जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचंय। कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, रेकेची चिन्ह काढा। तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे आणि ओमचं उच्चारण करायचंय। परमतत्वाशी संबंधित असलेले शिवशक्ती चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे या शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत। खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे आणि आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे। एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर ठेवा। दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे। आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत। प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा। या जन्मामध्ये आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे।
शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. या पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. दिव्य जांभळा प्रकाश, त्याचे रूपांतर आता गर्द निळ्या प्रकाशामध्ये झालेले आहे. सुंदर असा गर्द निळा प्रकाश जो शिवशक्तीशी संबंधित आहे, असा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर पडलेला आहे. जणू शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथी, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, या प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे या ऊर्जेचे, शिवशक्तीचे. ओम द्वारे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. रेकी घेण्याचे 24 पॉइंट्स, त्या पॉइंट्सला आपण आज रेकी देत आहोत. डोक्याच्या वरचा भाग, त्यामध्ये असलेले सूक्ष्म अवयव, प्रत्येकाचे काम अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे या सूक्ष्म अवयवांचे. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि पूर्ण लक्षपूर्वक ओमचं उच्चारण करा. सावकाश आणि प्रेमाने आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवा. कानाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे. चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवणशक्तीचे. ओम द्वारे. सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. विशुद्ध चक्र, आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याची शुद्धता होऊन ते पुढे जात आहे. आपल्या विचारांमध्ये शुद्धता, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार आणि वागणे आणि बोलणे, आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र, आपल्या स्वतःचे, या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. ब्रह्मांडीय या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा.
सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मधोमध आहे माकड हाड. त्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सगळी चक्र. त्या चक्रांना आपण सातत्याने ऊर्जा देत आहोत. त्याद्वारे सुषुम्ना नाडीची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे सक्षम सुषुम्ना नाडीचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. दोन्ही सक्षम खांदे त्यांना आकाशी प्रकाशामध्ये बघायचे. या आकाशी प्रकाशामध्ये देवांचे देवदूत चित्रगुप्त यांना बघण्याचा प्रयत्न करा. सूक्ष्म स्वरूपामध्ये या ठिकाणी ते विराजमान आहेत आणि आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहे. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. ओम द्वारे. आता सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवायचे. आपले सक्षम दोन्ही दंड ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. आकाशी रंगाची ऊर्जा आपल्या हातामधून वाहत आहे. खूप आभार मानायचे सक्षम दंडांचे. ओम द्वारे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवायचे. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. सगळी चांगली कर्म आपण ह्या दोन्ही हातांनी करत आहोत. हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आलेली आहे. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे. ओम द्वारे. दोन्ही तळवे आपले गरम झालेले आहेत त्याकडे लक्ष द्या. आणि अगदी सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र. कल्पनेमधून शिवलिंगाला ह्या स्थानावर बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे जो वायू तत्वाशी संबंधित आहे. आपल्या कल्पनेमधून बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत.
त्या बेलपत्रांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बेलाचे पान, त्यामध्ये आहे शिवतत्व. त्या शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे या दिव्य वनस्पतीचे. अनादी कालापासून या दिव्य वनस्पतीला खूप महत्त्व आहे. औषधी स्वरूपामध्ये तर महत्त्व आहेच. आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे बेलपत्र शिवलिंगावर आपण अर्पण केलेले आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये वायू तत्वाद्वारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय, त्याची आपण खूप काळजी घेत आहोत. आत्तापर्यंत आपण खूप विचार केलेला आहे. खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला दुःख दिलेले आहे. यापुढे आपण अतिशय आनंदी राहणार आहोत. प्रत्येक क्षण महत्त्वाचा. खूप आभार मानायचे आपल्या आनंदी हृदयाचे. आपल्याला आत्तापर्यंत ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील. चांगल्या हृदयाचे, चांगल्या अंतःकरणाचे, चांगल्या गोष्टींचे खूप आभार. ओम द्वारे. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत, त्याकडे लक्ष द्यायचंय. आपण दिवसेंदिवस एकदम सक्षम झालेलो आहोत. आता सावकाश उजव्या बाजूला हात ठेवा. आपल्या दोन्ही सक्षम फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आणि उच्छ्वास ही प्रक्रिया दोन्ही फुफ्फुसांमार्फत अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे. भरभरून ऑक्सिजन आपल्या पूर्ण शरीरभर वाहत आहे. खूप आभार मानायचे ह्या प्राणवायूचे. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोटावरती इथे दोन्ही हात ठेवा. सुंदर असा पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. या चक्राचा कारक ग्रह सूर्यनारायण यांना आज्ञाचक्रातनं बघा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ब्रह्मांडातील दिव्य शक्ती ज्याद्वारे हे संपूर्ण ब्रह्मांडातील सजीव सृष्टी अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या तेज बुद्धिमत्तेशी संबंधित असलेले सूर्यनारायण, त्यांच्याप्रमाणे आपल्या बुद्धीला तेज प्राप्त झालेले आहे. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे.
खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे, अग्नी तत्वाचे. ओम द्वारे या ठिकाणी सगळ्यांनी ऊ लांबवायचा आहे. आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला आणि नाभीच्या दोन्ही बाजूनी असलेले हारा आणि प्राणचक्र यांना आपण ऊर्जा देत आहोत, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे या 72,000 नाड्यांच्या केंद्रस्थानाचे, दोन्ही सूक्ष्म चक्रांचे. ओम द्वारे सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. या चक्राची अधिदेवता, बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांना आज्ञाचक्रातनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. मूलाधार चक्रावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, जे पृथ्वी तत्वाशी, पृथ्वी ग्रहाशी संबंधित आहे. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थि धातू त्याला बळकटी मिळत आहे. खूप आभार मानायचे त्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. ओम द्वारे या ठिकाणी तुम्ही ओमला लांबवायचे. वैश्विक शक्ती जणू गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे, आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आता सावकाश आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांवर ठेवा, दोन्ही मांड्यांवर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू आणि त्याच्यावर आधारित आहे आपला अस्थिधातू, या सगळ्यांना आपण ऊर्जा देतोय. ओम द्वारे खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय. अकार तु ब्रह्मा, औकार तु विष्णू, मकार तु महेश्वर. आणि हे तिन्ही देवत्व ज्यांच्यात आहे असे दत्त गुरु महाराज, त्यांच्याशी आपण एकरूप झालेलो आहोत. चैतन्यमयी दत्त गुरु महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा.
कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचंय, रेखेची चिन्ह काढायची आहेत. सक्षम आपल्या दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचेत ओम द्वारे. सावकाश आणि प्रेमाने दोन्ही गुडघ्यांखाली हात ठेवा. गुडघ्यांखालचा पायाचा भाग, आपले लिगामेंट्स, प्रत्येक अस्थिधातू, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत, रेकी देत आहोत. सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवायचा आहे. सक्षम आपले दोन्ही घोटे, त्याच्या आतमध्ये असलेले सूक्ष्म अवयव, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम घोट्यांचे ओम द्वारे. सावकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा, रेखेची चिन्ह काढा. तळपायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे. प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. रोज सातत्याने आपण प्रत्येक अवयवाला ऊर्जा देत आहोत. सावकाश दोन्ही हात समोर घ्यायचे. सहस्त्रहार चक्रापासून बघा, शरीराच्या दोन्ही बाजूनी हात खाली घेऊन या आणि स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे. स्वतःला नमस्कार करायचा आहे. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे, या क्षणाचे, आजच्या सुंदर दिवसाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. दोन्ही पाण्याचा ग्लास जे आपल्या घरातल्या लोकांसाठी पण आहे आणि आपल्यासाठी आहे, त्याच्यावर ओम काढा. मग चोकुरे काढा, क्लॉकवाईज चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त.